नमस्कार, मी विधी बोत्रे। मी 2 मुलांची आई आणि स्वतःच्या व्यवसायात बिझनेस म्हणजेच मी मॉमप्रेनर आहे। आज मी गृहिणींसाठी म्हणजे ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांच्यासाठी आज मी एक विषय घेऊन आलेली आहे। तर तो काय आहे तो आपण बघूया। तडजोड हा मध्यमवर्गीयांचा दुसरा शब्द आहे। तडजोड तर तुम्हा स्त्रियांना माहितच असेल, कॉम्प्रोमाइज करणे। तर आपण बघूया। बिल गेट्स म्हणजे अमेरिकेचे उद्योगपती, ते म्हणतात, जर तुम्ही गरीब जन्माला आलात तर ती तुमची चूक नाही, पण जर तुम्ही गरिबीत मेलात तर ती तुमची चूक आहे। सुखी जीवन जगण्यासाठी तडजोड करणे हे अनेकांना अत्यावश्यक वाटते, तर काहींना ते कमीपणाचे वाटते। माझ्या मते तडजोडीचे 2 प्रकार आहेत, एक वाईट तडजोड, एक चांगली तडजोड। म्हणजे ह्या पुस्तकामध्ये ज्या स्त्रीबद्दल सांगितलेले आहे, तर तिचे सुरुवातीचे आयुष्य तिने गमावलेल्या अनेक गोष्टींनी भरलेले होते। ती कधीही सहलीला गेली नाही किंवा सुट्टी घेतली नाही। तिने कधीही बाहेरचे जेवण आणि रेस्टॉरंट मधील जेवणाचा आस्वाद घेतलेला नाही। तिने तिच्या शैक्षणिक आकांक्षा सोडल्या। ती एका छोट्या घरात मोठ्या कुटुंबासह राहत होती, पण सर्व गोष्टींची तडजोड करूनही तिला आणि तिच्या कुटुंबाला आणखीन काही गोष्टींची तडजोड करावी लागली होती। तथापि तिने या गोष्टी गमावल्याबद्दल तक्रार केली नाही, कारण तिला समजले होते की त्या क्षणी जीवन सुखसोयीबद्दल नाही तर केवळ उदरनिर्वाहाबद्दल आहे। तिला माहित होते की आनंदी जीवन जगण्यासाठी आणि नात्यांमधील गोडवा टिकून ठेवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी वेळोवेळी तडजोड करण्यास तयार असणे आवश्यक आहे, आणि ते पूर्णपणे योग्य आहे। तुमच्या कामासाठी तेच आहे। जर तुम्ही सतत तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि कोणतेही ऐकण्यास नकार दिला तर तुम्ही तुमच्या सहकार्याशी संबंध तोडाल। कधी कधी एखाद्याला खुश करण्यासाठी आणि मजबूत बंधनासाठी तुम्हाला तडजोड करावी लागते। ही एक चांगली तडजोड आहे। एक पालक म्हणून तिला विशेषतः आर्थिकदृष्ट्या तडजोड हा शब्द कधीच आवडला नाही। तिच्यासाठी मध्यमवर्गीय हा तडजोडीचा दुसरा शब्द होता। तिच्यासाठी नात्यात तडजोड करणे हे आर्थिक तडजोडीपेक्षा खूप वेगळे होते। दोघांचा अंतिम परिणाम वेगळे होते। नातेसंबंधात अंतिम परिणाम आपल्या कुटुंबाच्या मागण्या पूर्ण न करणे आणि कमाईची सक्षमता असूनही आपल्या मुलांना चांगले शिक्षण न देणे, त्यामुळे त्या बाबतीत ते वाईट आहे। ही एक नकारात्मक तडजोड आहे। लहानपणी तुम्ही फार काही करू शकत नाही, पण प्रौढ म्हणजे अडल्ट म्हणून तुम्ही तुमच्या ध्येयाकडे जाण्याचा प्रयत्न करू शकता। तुम्हाला कोणी अडवत आहे का? कोणीही नाही। जर तुम्ही तसे करत नसाल तर याचा अर्थ तुम्ही तुमची स्वप्ने, ध्येय, उद्दिष्टे, पूर्तता आणि तुम्हाला हवे असलेले सर्व काही सोडून देतात। तुम्ही कमी किमतीत समाधानी होतात, पण एखाद्याने सर्वोत्तम पेक्षा कमी का स्वतःला ठरवावे, विशेषतः जेव्हा तुम्हाला माहित असते की तुम्ही तुमच्या वेदना आणि समस्या संपवण्यासाठी उपाय शोधण्यास सक्षम आहात। हे इतकेच आहे की आपण स्वतःला ढकलत नाही। अशा वेळी येईल जेव्हा तुम्हाला अपयश आणि समस्यांना सामोरे जावे लागेल, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमची स्वप्ने सोडली पाहिजेत। त्याऐवजी या अपयशांचा आणि समस्यांचा वापर पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणा म्हणून करावा। प्रत्येक अपयश तुम्हाला तुमच्या यशाच्या एक पाऊल जवळ घेऊन जाते। अपयश हा यशाच्या विरुद्ध नाही तर यशाचाच एक भाग आहे। शेवटी जर तुम्हाला कधीही कोणत्याही आव्हानांचा किंवा अडथळ्यांचा सामना करावा लागत नाही तर तुमची प्रगती होऊ शकणार नाही किंवा तुम्ही नवीन काही शिकू शकणार नाही। जरा कल्पना करा, जर तुमच्या मुलांना आरामदायी आणि काळजी न करता जीवनाचा आनंद घेण्याऐवजी छोट्या छोट्या सुखांचा त्याग करावा लागला तर तुम्हाला कसे वाटेल? जर तुमचा मुलगी जास्त कमवण्यास सक्षम असूनही खूप कमी पैसे कमवत असेल तर तुम्हाला आवडेल का ते? जर तुमची मुले त्यांच्या जीवनात मध्यमवर्गीय राहून तडजोड करत असतील तर तुम्हाला कसे वाटेल? मला खात्री आहे नक्कीच तुम्हाला ते आवडणार नाही, पण जे काही करतो आपली मुलं नेहमी आपले अनुकरण करतात। आपण जे काही करतो ना ते आपल्यालाच बघून आपल्या घरातली आपली मुलं आपलं बघून करतात।
आपण मुलांसाठी रोज नवनवीन उदाहरणे मांडत आहोत, त्यामुळे विनाकारण तडजोड करू नका. चांगली तडजोड आणि वाईट तडजोड यातील फरक समजून घ्या आणि त्यानुसार ऍक्शन करा. नकारात्मक तडजोड तुमचा स्वाभिमान, तुमची आवड आणि तुमचे यश हिरावून घेते. त्यामुळे तडजोड करून अपयश किंवा अडचणींना हावी होऊ देऊ नका. आपल्या उद्दिष्टांच्या दिशेने पुढे चालत राहा आणि सर्वोत्तम पेक्षा कमी कशावरही समाधान मानू नका. तर कॉम्प्रोमाइजचे इथे प्रकार सांगितलेले आहेत, प्लस इथे तुम्हाला उदाहरणी दिलेलं आहे त्या मुलीचं, तर तिने कशी तडजोड केलेली आहे, परत तिच्या पालकांचं तडजोडीचं कसं आहे ते तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. तर गृहिणींसाठी असे काही काही विषय मी घेऊन येईन, तर नक्कीच तुम्ही पहा आणि नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच काही छान छान विषय मी तुमच्या पुढे मांडत राहील. तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.